विठ्ठल 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 धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरुणी चित्ती पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव तुका म्हणे तैसे देवा होणी लागे त्यांच्या भावा पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव सूर बंद कर सूर प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तुहरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी आतार दैया पुली चौपाळुनी आभली वरी बैसवो पाऊले श्री गुरूंचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत दैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा समचरण सरोजम साद्रणीला बुधाभम जगन निहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदि प्रदेशं विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नागनाथ घाटावरती ब्रह्म सभेसी रेडा बोलविल्या श्री ज्ञानेश्वरासी श्री ज्ञानेश्वरासी सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्नपारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरः
अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागी सेवक झालो देवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया यावरी करावा अभे तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा देरो विठ्ठल विठ्ठल धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत से संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्ती सागर वैराग्याची शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा संतांचं वर्णन महिम्याच्या अंगानं करणारा अभंग सेवेकरिता निवडलाय विठ्ठल विठ्ठल अल्पसा कार्यक्रमाचा परिहार महत्वाचा असेल आपल्या या पुण्यपावन भूमीमध्ये ग्राम पळशी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून होऊ घातलेला हा भक्ती महोत्सव गेल्या 35 वर्षापासून आपण सांभाळत असलेल्या भक्ती महोत्सवाचं यंदाचं हे 36वे वर्ष आहे आणि या ठिकाणी रामकथेचं चिंतन तथा दुग्ध शर्करायोग संकीर्तन सप्ताहाचे देखण नियोजन आदरणीय हरिभक्त परायण श्री दादाराव महाराज राऊत श्री महाराजांच्याकडे व्यासपीठाचं नेतृत्व आहे कार्यक्रमासाठी उपस्थित गुणीजन गायक वादक महाराज मंडळी अगदी भजनातलं वैभवच इथं उपस्थित आहे आदरणीय वसंत महाराज पाटील यांची सुंदर अशी पहिली चाल झाली आदरणीय हरिभक्त परायण कैलास महाराज पवार आहेत आदरणीय हरिभक्त परायण महाराजांचं बहुतेक गावच हे आदरणीय विष्णू महाराज कुदळे आहेत मृदंगाची साथ ज्यांची आपल्याला आहे ते आदरणीय हरी महाराज उमाटे आहेत तबला वादकही आहेत राजू महाराज शिंदे कथेकरता मनोज महाराज भाग्यवंत आहेत दत्ता महाराज बोराडे आहेत या सगळ्याच मंडळींच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो गावकरी बरीच महाराज मंडळ दिसत आहे कृष्णा महाराज बडक आहेत राजू महाराज आहेत किशोर महाराज आहेत या सगळ्यांबद्दल प्रेम भावना कृतज्ञता समर्पित करतो
समस्त प्रेमीजन मंडळी, कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे ती, कार्यक्रमाची कार्यकर्ते मंडळी, या सगळ्यांना मोठ्या अंतःकरणपूर्वक क्षमा याचना करतो की मला यायला खरंच वेळ झाला आणि आपल्याला थोडंसं वाट बघावी लागली. मी आपली पहिल्यांदा उदार अंतःकरणाने आपण क्षमा करावी या अपेक्षेनं 2 शब्द बोलतो. पण खरं तर प्रसंगच तसा होता, त्याचा काही उल्लेख करणं किंवा त्याचा वापो करणं आमच्या विचाराला ती काही पटणार नाही. पण अगदी यायला उशीर झाला तो एका महत्वाच्या कारणामुळेच झाला, आपण क्षमा करावी. विठ्ठल विठ्ठल असं म्हणायला हरकत नाही महाराज की आज आम्ही जिवंत आहोत म्हणून कीर्तनात आहोत. म्हणजे मी 8,1500 गावं फिरलो, पण पहिल्यांदा असा काही प्रसंग जीवनामध्ये आला. पण असो, भगवंतालाही सेवा करून घ्यायची असेल. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तिथे भाव. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा संत जीवनाचा परिचय आपल्याला महिम्याच्या अंगाने करून देत आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. तुकोबार यांचा जो गाथा आपल्याला आज वाचायला मिळतोय, नवे तुकोबार यांचं जे जीवनचरित्र पाहायला मिळतंय. तुकोबार आहे जे प्रापंचिक तुकोबार आहे, साधक तुकोबार आहे आणि सिद्ध तुकोबार आहे. अशा 3 अवस्था ज्या तुकोबारांच्या पाहायला मिळत आहेत, त्या साधक अवस्थेतून सिद्धतेकडे जाण्याचा मुळात आजचा दिवस आहे. आज काय आहे? माघ शुद्ध दशमी. आणि माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबारे म्हटले, माझ्या श्री गुरूंनी मला ज्या दिवशी स्वीकारलं तो दिवस आजचा आहे. सत्य गुरु राय कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. हा अभंग जो परंपरेतला आपण म्हणतो ना, तुकोबारांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. काय दिसलं तुम्हाला स्वप्नामध्ये? सत्य गुरुराय कृपा मज केली, माझ्या गुरुरायाने माझ्यावरती कृपा केली. पण तुकोबारे मोठे खेदानं बोलतात, परिणाई घडली सेवा त्यांची. पण माझ्या जीवनात काहीच त्यांची सेवा घडली नाही. सेवा न घडता मिळालेला लाभ. एका ठिकाणी तुकोबारींचं वचन आहे, विठ्ठल विठ्ठल अवचिताची हाती ठेवा, अवचिताची हाती ठेवा, अवचिताची हाती ठेवा, अवचिताची हाती ठेवा. अवचिताचे हाती सेवा, अवचिताचे हाती सेवा. अवचिताचे हाती ठेवा दिली, सेवा न करिता, सेवा न करिता दिली किंवा दिला. ठेवा कोणी दिला? अवचिताचे हाती. ज्याला काही सेवाच घडली नाही त्याला दिलं. तुकोबारे म्हटले, परी नाही घडली सेवा त्यांची. सापडविले वाटे. मी स्वप्नामध्ये गंगा स्नानाला जात होतो आणि त्या वाटेमध्ये श्री गुरु भेटले. जाता गंगा स्नाना सापडविले वाटे. मी गंगा स्नानाला जात असताना ते श्री गुरु मला भेटले. पुढे भोजना मागती तुपपाव शेर, पडिला विसर स्वप्ना माझी. ते मला भेटले. ते भेटल्यानंतर तिसरं चरण एक मस्तकी त्यांनी माझे हात ठेवला. सत्य गुरुराय कृपा मज केली, परिणाई घडली सेवा त्यांची. सापडविले वाटी जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. द्वितीय चरणाचा उत्तरार्ध इतका गोळ आहे. मस्तकी तो जाना ठेविला कर. त्यांनी माझ्यावरती कृपा केली.
मस्तकावरती हात ठेवला, हस्तकृपा माझ्यावरती केली. कृपा अनेक आहेत, काही हस्तकृपा आहे, काही नेत्र कृपा आहे. त्याच्यावरून हस्तकृपा संतांनी माझ्यावरती केली, त्या श्री गुरूंनी केली. आणि मग मात्र मला काहीतरी सामुग्री मागितली. त्यांनी काय मागितलं? भोजना मागती तुपपाव शेर, पडीला विसर स्वप्ना माझी. मला त्यांनी भोजनाला पावशेर तूप मागितलं. पण काय झालं? स्वप्न स्वप्नच असतं. मला तो विसर पडला. तुकोबरे पुढे बोलतात, काय कळे उपजला अंतराय. नुसतं सामुग्री त्यांना देऊ शकलो नाही. हो, काय अपराध असेल माझ्या जीवनातला? काय अंतराय पडला इतका सेवेत? सेवेमध्ये कुठेतरी कमी पडलो आम्ही, म्हणून मला त्यांना ती सामुग्री देता आली नाही. काय कळे, काय अंतराय पडला काही कळालं नाही. पण घडलं असं, त्यांना त्यांचं नाव ज्या वेळेला मी विचारलं, त्या स्वप्नामधून त्यांचं नाव मला आजही आठवतं. ते कळतंय, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्य, त्या चैतन्य प्रभूंनी मला एक दिव्य मंत्र दिला. माझा अनुग्रह मला त्यांनी दिला, माझा स्वीकार केला. आपण पूर्व पिठिका जर वारकरी संप्रदायाची पाहिली तर मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ हा निळोबारांचा पूर्ण अभंग पाहून घ्या. त्यामध्ये सुद्धा सांगितलंय, हे वर्णनच केलेलं आहे चैतन्य प्रभूंचं, जे तुकोबरांना अनुग्रहित करतात, जे स्वीकारतात तुकोबरांना असलेल्या अवस्थेमध्ये. आणि तो दिवस कुठला असेल तुकोबरे म्हटले तर माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. माझा त्यांनी अंगीकार केला, मला स्वीकारलं. वारकरी संप्रदायामध्ये अंगीकार शब्द अनुग्रहाच्या दिवसात 2 वेळा उच्चारला जातात. एक, तुकोबरांचा अनुग्रह दिन वारकरी संप्रदाय साजरा करतो, आणि दुसरा चांगदेव महाराजांचा अनुग्रह दिन वारकरी संप्रदाय साजरा करतो. स्वतः चांगदेव महाराजांनी जे शब्द वापरले ते शब्द तुकोबरांकडे दिसत आहे. चांगदेव महाराज म्हणतात, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. तो परात्पर मला दाखवला. परात्पर म्हणजे कोण? परमात्मा. मला असं वाटतं पुंडलिक रायाच्या पुण्यतिथीचं वर्णन सुद्धा आजच्याच दिवशी येतं. आपण जरा खोलात शिरून पाहावं लागेल, मलाही पूर्णतः आठवत नाही, पण आजच्याच दिवशी ते वर्णन सांगितलं जातं. म्हणजे अनुग्रहा करता परात्पर शब्द आठवला म्हणून सांगतो, परात्पर सोयरा परमात्मा मिळवायचा असेल तर कोणीतरी आपला अंगीकार केला पाहिजे. आज तुम्ही आपण परमात्मा पाहतो, हे कोणाचे उपकार आहे? त्या पुंडलिक रायाचे. त्याचं वर्णन आहे त्या फुलवऱ्यामध्ये. असं म्हणतात, वैकुंठीचे निदान ज्याचे असतीचे प्रिय करावं. वैकुंठीचे निदान ज्याचे असतीचे प्रिय करावं. वैकुंठीचे निदान ज्याचे असतीचे करावं. त्याची गाठ पडली तेने दिदला अभय करावं. त्याची गाठ पडली तेने दिला अभय करावं. याचे संगती गेले भक्तने देखील भीमाचे राव. परात्पर सोयारा, परात्पर सोयारा, परस्पर सोयरा, पुंडलिक बरा, पुंडलिक बरा, दिदला धरा. दिदला धरा. तेने मज बुळवा हात दिदला, तेने मज दिदला हात दिदला. तू जम्या फुलवरा बांधिला. तू जम्या फुलवरा बांधिला. तू जम्या फुलवरा बांधिला. तू जम्या फुलवरा बांधिला. फुलवरा बांधिला. तू जम्या फुलवरा बांधिला. फुलवरा बांधिला. तू जम्या फुलवरा बांधिला. जय जगदंबे, जय जगदंबे, पूर्ण कदंबे, पूर्ण कदंबे, जगबुदबदे, जगबुदबदे, देह तुझा अर्पिला. देह तुझा अर्पिला. तू जम्या फुलवरा बांधिला. तू जम्या
तो जम्या फुलवरा बांधिला तो जम्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला सावकाश तानून म्हणायचे परात पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा तेने मज बुळता हात दिदला तो जम्या फुलवरा बांधिला. आपला कुणीतरी अंगीकार केल्याशिवाय पुढच्या जीवनाला वाट मिळत नाही महाराज, दिशा नाही मिळत. कुणीतरी जीवनाला मार्गदर्शक लागतो. पखवाज वादक व्हायचं असेल तर कुणीतरी मार्गदर्शक लागेल, कीर्तनकार व्हायचंय मार्गदर्शक लागेल, व्यापारी व्हायचंय त्या क्षेत्रातला योग्य मार्गदर्शक लागेल. तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये जीवनाची क्रांती करू इच्छिता तिथला कोणीतरी तुम्हाला प्रमुख मार्गदर्शक मिळावा. आणि कळत न कळत जी लोक म्हणतात ना आम्ही कुठं शिकायला गेलो नाही, अरे बाबा तू तुझ्या खोलात शिर, कोणीतरी जीवनात मार्गदर्शक आहे. तू मानायला तयार नसशील कदाचित, पण तुझ्या अंतकरणाचा ठाव जर तू स्वतः घेतला, सिंहावलोकन तुझ्या जीवनाचं केलं तर कुणीतरी तुला मार्ग दाखवणारा आधी होताच. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग तुकोबर म्हणतात, चला माग घेत जाऊ आम्ही. म्हणजे पुढे जे गेले त्यांचा मागावा घेत 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 आम्ही तिकडे जाऊ. कुणीतरी कुठंतरी काहीतरी मार्गदर्शन करूनच जातो. अहो एक माणूस कोणालाही त्याच्या घरी आला की विचारायचं म्हणे माझ्या घरी या 2 घोड्या आहे, यातली एक आई आणि एक लेक आहे, त्यातली माय कोणती मुलगी कोणती ओळखा. आता दिसायला दोन्ही सारख्या, सुताचा सुद्धा काडीचा सुद्धा फरक नाही, कान सारखे, डोळे सारखे, शेपटी सारखी, शरीराचा बांधा सारखा, पण एक माय आहे आणि एक लेक आहे. कोणती ओळखा? बरीच माणसं यायला लागली पण शक्य होत नाही. शेवटी एक चांगला सच्शील आणि बुद्धिवान मनुष्य तिथे आला आणि तो म्हटला, हो माय कोणती आणि लेक कोणते हे जर तुम्ही मला विचारत असाल तर त्याचं उत्तर द्यायला माझ्याकडे काही सुद्धा अडचण नाही. चला मी तुम्हाला ते उत्तर देतो. फक्त या दोन्ही घोड्या तुम्ही तलावावर घ्या. दोन्ही घोड्या तलावावर घेतल्या आणि पाण्यात सोडल्या. सोडा पाण्यात. एक पुढे पोहत होती आणि तिच्या मागे पोहत होती. त्यांनी एका सेकंदात सांगितलं पुढे जाणारी माय आणि मागची लेक आहे. का म्हटले असं का? त्या आई करता पाणी नवीन नाही, त्या खूपदा पोहली आहे, पण लेक मात्र पाण्यात नवीन आहे. पाणी हा विषय तिच्या करता नवीन असल्यामुळं माणसाचा स्थायी स्वभाव आहे, जी गोष्ट आपल्याला येत नाही ती साधारणतः आपण दुसऱ्याची पाहून तरी करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणाकडून तरी काहीतरी शिकूनच आपण मार्ग काढत असतो. ती आईसारखा पोहण्याचा प्रयत्न करते आणि माईच्या मागे जाते आहे. ती लेक आहे मागची आणि समोरची माय आहे. अर्थ असा आहे जीवनाला कोणीतरी मार्गदर्शक लागतो. पण मार्गदर्शक तुकोबारे म्हटले माझ्यासारख्याला चैतन्य महाप्रभू भेटले म्हणून जीवनाचं सोनं झालं. जीवनात माणसं थोडी भेटावी पण वचस्य एकम कर्मस्य एकम मनस्य एकम इति महात्मा. महात्मा या शब्दाची सरळ व्याख्या आहे. जीवनात माणसं थोडी भेटावी पण सज्जन भेटावी, चोर भेटू नये. का विश्वासाला तुडविजे चोरा ज्ञानोबाराय बोलतात. शिनला सुईजे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. माणसाचा अनिष्ट व्हायला फार वेळ लागत नाही. का? ज्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वासो गुरुवाक्येषु. श्रीमद भागवत महापुराण बोलतो विश्वास गुरुवरती ठेवतोय खरंय, पण तो त्या पात्रतेचा असावा ना, तो आपल्याला योग्य वाट दाखवणारा असा ना. का किती गोड वर्णन केलेलं आपल्या परंपरेमध्ये. अनेक उदाहरणं सांगितले. अनेक मार्ग दाखवणारे लोक अनेक आहेत, पण ते एक तर आपल्याला मार्ग दाखवतात स्वार्था करता, एक तर मार्ग दाखवतात रंजना करता, आणि दुसरी गोष्ट मार्ग दाखवतात फसवणुकी करता. अनेक माणसं आहेत. एक जुना दृष्टांत आहे, त्याला थोड्या नाविन्यात सांगितलं जातो. असं म्हणे स्वार्था करता मार्ग दाखवणारी लोक स्वतःच हित पाहतात, समाजाचं काय होतं याचा विचार ते करत नाही. एका डॉक्टरनी बोर्ड लावलं म्हणे कोणताही रोग बसून मिळेल फक्त 200 रुपयात. रोग बसला नाही ते 1000 रुपये मिळतील. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? नाही ना. कोणताही रोग किती रुपयात? फक्त 200. आणि रोग जर बसला नाही तर
1000 रुपये मिळतील. केरळाचा माणूस म्हणे आपल्याला कोणता रोग नाही, पण 1000 रुपये मिळवायचा साधा सरळ प्रयत्न करायला हरकत काय? करून तर बघू प्रयत्न. तो गेला बा त्या दवाखान्यात. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार, बसा. काय होतंय तुम्हाला? काही नाही हो म्हणे, माझ्या जिभेची चव गेली राव. काही खाव तरी कसली चव आहे कळत नाही. चव नाही अहो म्हणे, कसलीच चव राहिलेली नाही जिभेला. बरं बरं बरं, बसा. त्यांनी आवाज दिला, गणेश. हा कोण होता? कंपाऊंडर. अरे म्हणे गळ्या ते ड्रॉवर उघड 2 नंबरचं आणि त्यातली ती बाटली काढ. 2 थेंब्यांच्या जिभेवर टाक. त्यानं ती बाटली काढली आणि 2 थेंब्याच्या जिभेवर घातली. ते होतं पेट्रोल. तो म्हणे, का हो, हे तर पेट्रोल आहे. आणा 200. चव आली तुमच्या जिभेला. अक्कल खात्यात ज्याचे 200 गेले तो म्हणे, लेका आपण 1000 घ्यायला आलो, पण यानं 200 हाणले. आता लय पुढचं आहे आपल्या. पण अक्कल खात्यात गेलेले पैसे माणसाला झोप लागू देत नाही. तो म्हणे, काही झालं तरी चालेल, पण एकदा तर 1000 करूच काहीतरी. दुसऱ्यांदाही गेला. आहेत का डॉक्टर? तोच आहे का दवाखाना? का म्हणे असं का विचारता? म्हणे माझी स्मृती गेली हो, मला मागचं काहीच आठवत नाही. तुमचा दवाखाना सुद्धा आठवत नव्हता. बरं बरं बरं, असू द्या, बसा. काही आठवत? म्हणे काही सुद्धा आठवत नाही. गणेश, उघड रे बाबा ते 2 नंबरचं ड्रॉवर. त्यात काय होतं माहितीये तुम्हाला? टाक यांच्या जिभेवर 2 थेंब. तो म्हणे, आज बी पेट्रोल. आणा 200. आठवलं तुम्हाला? त्यात पेट्रोल हे तर आठवलं ना तुम्हाला? माझं काम झालं. किती गेले? आता शेवटचाच प्रयत्न करायला हवा त्याला, कारण आपल्याला वेळ कमी. तो म्हटला, आता एकच प्रयत्न करू आणि 1000 रुपये मिळवूस. तो गेला बाबा. त्यानं ते डोळ्यावरती हात ठेवले. आहेत का? इथंच आहे का? डॉक्टर आहेत का? हा दवाखाना आहे का? म्हटले, असं का विचारता? म्हणे माझी दृष्टी गेली. पहिल्यांदा चव गेली, नंतर मग स्मृती गेली, ना आता दृष्टी गेली. काही दिसत नाही म्हणे मला. तुमचा दवाखाना दिसत नव्हता, पण कसं तरी आलो. कुठे खुर्ची? म्हणे बसा. हात धरून बसवलं. काही दिसा म्हणे, काही सुद्धा दिसत नाही. समोर बाई आहे का माणूस? काय दवाखान्यातच आहे का मंदिरात आहे? काही सुद्धा कळत नाही. बरोबर, पण तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले हो मग, कारण डोळ्याचा इलाज माझ्याकडून होत नाही. मग तुम्ही बोर्ड काय लावलंय डॉक्टर बाहेर? कोणताही रोग बसून मिळेल फक्त 200 रुपयात. रोग बसला नाही तर 1000 रुपये मिळतील. आणा 1000 रुपये. तो म्हटलं, खरंय तुमचं. गणेश, आण गळ्या ते पॉकेट इकडे. त्यानं ते पॉकेट आणलं. 100-100च्या 2 नोटा त्याच्या हाती दिल्या. सांगितलं, घ्या 1000 रुपये. 2 नोट आहे 500च्या. तो म्हणे, काय खोटे बोलता राव डॉक्टर? 100-100च्या नोटी देतात, 500च्या सांगता? आणा ते 200. तुमच्या जवळची द्या 200. दिसतंय तुम्हाला? एक तर समाजाची फसवणूक व्हावी म्हणून तरी समाज जगतोय, एक तर समाजाचं रंजन व्हावं म्हणून तरी समाज जगतोय, आणि एक तर समाजाचं अहित व्हावं म्हणून तरी समाज जगतोय. मी आपल्या समोर 2 चरण म्हणतो तुकोबरांचे. महाराज असं बोलतात, हितावरी यावे ऐशा बोलिलो या भावे, नोहे विनोद उत्तर केले रंजावया चाड. आम्ही जी ही अभंग रचना केली, जो जीवनात परमार्थ केला, तो तुमचं रंजन व्हावं म्हणून केला नाही, तुमची फसवणूक व्हावी म्हणून केलेला नाही. तुमचं फक्त आणि फक्त हित व्हावं हीच अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून आम्ही तुमच्या संत चरणाच्या जवळ आलो. स्वतःच्या जीवनाबद्दलची सुद्धा कृतज्ञता तीच आहे, आणि ज्या वेळेला स्वतःच्या वाङ्मयाची रचना झाली त्यावेळेला समाजाबद्दल तळमळीनं काही बोलताना सुद्धा कृतज्ञता तीच आहे. म्हणून आमच्या श्रीगुरूंनी आम्हाला जवळ घेतलं. संत हे भावशीळ आहेत. संतांचं वर्णन करत असताना तुकोबारे म्हणतात, धन्य भावशीळ. ते भावशीळ. काही ठिकाणी तुकोबारांनी संत हा विषय लक्षणाच्या आधारानं पटवून दिला. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तु सिद्धीर भवती, किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तु सिद्धीर भवती. वस्तूची सिद्धी होण्याकरता तिची लक्षणं महत्वाची असतात. लक्षणाच्या आधारानं संत जीवन दिलं ना पटवून. भक्त ऐसे जाना किंवा धन्यते संसारी,
ऐसा ज्याचा अनुभव हे सगळे अभंग पाहिले तर लक्षणाच्या आधारानं संत जीवन पटवून दिलं, काही ठिकाणी चरित्राच्या आधारानं पटवून दिलं. ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी हे सगळं संत जीवन चरित्राच्या आधारानं पटवून दिलं. पण ज्या वेळेला तुकोबर महिम्याच्या अंगानं संत जीवन सांगतात त्यावेळेला आजचा अभंग बाहेर येतो. विठ्ठल विठ्ठल काय महिमा नाही हो संतांचं, ते भावशीळ आहे. आता बघा, नाटकातली भावना वेगळी आणि भावशीळ जीवन असणं वेगळं. काही लोकांच्या जीवनात नाटक हे भावनेत आपल्याला ओवले दिसतं. एखादा नट पडद्यावरती रडायचे सुद्धा पैसे घेतो. हल्ली जगात बरेच माणसं रडायचे पैसे घ्यायला लागले. घेऊ नये त्यांनी, पण घ्यायचे तरी निदान रडायचं तरी सोंग करून येऊ. सगळ्या गोष्टीचं नाटक करता येतं, पण रडणं हा काही नाटकातला भाग नाही. कारण जगामध्ये सगळ्यात श्रीमंत पाणी येते कुठलं? डोळ्यातलं. ते आनंदातही एकदा बाहेर येतं आणि दुःखातही एकदा बाहेर येतं. पण डोळ्यातलं पाणी तेव्हाच बाहेर येतं ज्या वेळेला हृदयाला ठेच पोहोचते किंवा हृदयाला आनंदाचा स्पर्श होतो. सगळ्यात मौल्यवान पाणी येते. नाथांनी वर्णन केलं म्हणे, नयनीच्या उदकानी भिजली धरणी. डोळ्यातल्या आसवांनी या भूमीला भिजवून टाकलं, इतका पूर बाहेर आला. म्हणजे नाथ महाराजांना सांगायचं जगातलं सगळ्यात मौल्यवान ते पाणी. तिथं काय पाण्याची कमी होती का? पण आज जी धरणी भिजली त्या डोळ्यातल्या पाण्यानं भिजली. अर्थात गोपिकांचं प्रेम नाथ महाराजांना सांगायचं आहे सगळ्यात मौल्यवान पाणी. अष्टसात्विक भाव जागा झाल्याशिवाय डोळ्याला धारच लागत नाही. विठ्ठल विठ्ठल कोठे रोमांच शरीरा, कोठे नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा. ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. पंढरीचं वर्णन करत असताना डोळ्यामध्ये पाणी काय येतं, अंगाला क्षारा काय येतो, अंगावर रोमांच का उभे राहतात, त्याचं कारण महाराजांनी सांगितलेलं आहे. तिथे वातावरणच भावशीळ आहे. नाटक वेगळं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला बॅनर लावण्यापुरती नाटकातली शिवजयंती हजारो लोक साजरे करतात. थोडा राग येईल माझ्या बोलण्याचा. बॅनर लावली पाहिजे, झेंडे लावलीच पाहिजे, फटाकी फोडलीच पाहिजे. आमच्या अंतःकरणात भरपूर प्रेम आहे. पण मला असं वाटतं 19 फेब्रुवारीच्या दिवसापासून फाल्गुन वद्य तृतीयेला समजा महाराजांचा जन्म झाला, ती 19 फेब्रुवारी आपण साजरी करतो. पण तिथून वर्षभर छत्रपतींचे संस्कार जर आपल्या अंतःकरणामध्ये स्फुरत असतील तर शिवजयंती ते काही पार्ट नाही हो. वर्षभर जो दारू पितो त्यालाही लोक छत्रपतींचा ड्रेस घालतो त्या दिवशी. का? आता दाढी वाढवली आणि चंद्रकोर लावली. अरे दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी शिवाजी महाराज होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही भूमिका साकारायला 51 वर्षात आयुष्याला विराम द्यायचं हे ठरवावं लागतं. 35 वर्ष आयुष्यातला कालावधी बेडवरती नाही, घोड्यावरती लगाम हाती धरून काढावा लागतो. ज्याच्या आयुष्यातल्या 50-51 वर्षाच्या कालावधीपैकी 35 वर्ष हातात तलवार होती, त्याचं काय जीवन असेल महाराज. झोप कमी, त्याग जास्त, भोग कमी, समर्पण जास्त. नाटक नव्हतं. राग येऊ देऊ नका, आपलं नाटकच चाललंय. या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजांचं नाव, या रस्त्याला शंभूराजाचं नाव. काय देता आता नाव? महापुरुषांना या रस्त्यामध्ये वाटू नका. महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यांवरती चाला, तेव्हा भलं होईल आपलं. दिवस ते फोटो डोक्यावर घेऊन नाचतो एखादा मुलगा, खूप लाईक्स मिळतात त्या फोटोला. बघा बघा किती प्रेम आहे. शिवाजी महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचतोय. अरे येड्या, फोटो डोक्यावर घेऊन नाचायचे दिवस नाहीये आता. राजांनी दिलेले संस्कार डोक्यात घालायचे दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा कोणाला म्हणता येईल आजच्या जगात, हे जर सांगायचं झालं तर जगाचं जाऊ द्या, आपल्या गावात 11 वाजेला एखादा तरुण गावात
बाहेर गाऊन गावात आला, त्यानं त्याची मोटरसायकल बाजूला लावली, मोटरसायकल स्टँडला उभी करून घराच्या दिशेने जायला लागला. आणि 11, 11:30च्या वेळेला घराच्या दिशेने जात असताना गावातली एखादी तरुण मुलगी जिन्यात बसून मोबाईल वरती जर मोबाईल चालत असली तर त्या मोबाईल चालत बसलेल्या पोरीने तिच्या घरात बसलीये. हा तिचा भाऊ नाही, हा कोणी तिचा रक्ताचा सोयरा नाही, पण गावातला कोणीतरी एक शिवछत्रपतींचा मावळा आहे, हा एक गावातला शिवभक्त आहे, याची जाण जर त्या मुलीला असेल तर त्या 11 वाजेला 22 वर्षाच्या पोरीनं हातातला जिन्यातला मोबाईल मागे लपवावा आणि त्या गावातल्या तरुणाला हात जोडून म्हणावं, दादा मी अभ्यास करत होते बर. ही शिवजयंती आहे. गावात जाणाऱ्या तरुणाला सुद्धा त्या तरुणीला विश्वास पटावा की हा इतका सच्चा शिवभक्त आहे की हा माझ्या आई वडिलांना सुद्धा भिणार नाही, विचारेल 11:30 वाजेला मोबाईल वरती काय करते, हा प्रश्न विचारायचं धाडस ज्या तरुणात गावात येईल, समजा शिवजयंती खऱ्या अर्थानं साजरी झाली. नाटक नाही, जगणं. नाटक वेगळं हो. जीवनामध्ये भाव प्रधानता पाहिजे. काही लोकांची भावना ही देशात, कालात आणि संघात विभागलेली आहे. बघा तुम्ही, काही लोकांची भावना ही कालात वाढीला लागते, जागी होते. सप्ताहाला की ऊत येतो लोकांच्या परमार्थाला. एरवी मंदिरात टाळ वाजवायला सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही. या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी ज्याच्या सिंहासनाला 32 मन सोनं होतं म्हणे, ज्याच्या मुकुटामध्ये रत्नजडीत मुकुट होते, जगातल्या कोणत्याच राजाला जितका सुंदर मुकुट नव्हता तितका सुंदर मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांना होता. जगाच्या पाठीवरचा असा एकमेव राजा होता ज्याने या जमिनीचं पोट फाडायला, जमीन नांगरायला लोखंड नाही, सोनं जमिनीत घातलं होतं. सोन्याचा नागर छत्रपती शिवरायांकडे होता. सगळ्यात महत्वाचं, हा राजा श्रीमंत का होता? अरे एखाद्या राजाकडे सोनं क्विंटलाने असेल पण मुठभर मावळी होती, पण सगळी सोन्यासारखी होती. सोन्यासारखी माणसं ज्या माणसाला मिळाली, मिळवता आली, तो श्रीमंत महाराज इतकी श्रीमंती वजा करून आपलं पद शिवछत्रपती वजा करून तुकोबारांच्या कीर्तनाला बसवत होता. काय वारकरी संप्रदायाची ताकद हवी हवी वाटत होती छत्रपतींना. ठरवलं असतं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात तुकोबारांची कीर्तन बंद सुद्धा केली असती. एखादा विरोधातला राजा असता तर केला असतं. त्या काळात जर कीर्तन बंद झाली असती तर मला नाही वाटत तुकोबारांच्या अभंगावर आज आपण कीर्तन करू शकत नसतो. पण जगणच भावनेतलं होतं, नाटक नाही. गैया कटे मदिरा बडे सीने नोटों का जोर है, व्यभिचार तो खुल्ला चले यहाँ घर घर में घुसखोर है, गुंडा ही मर्द कहलाएगा साधु पे पत्थर गालिया, वारे वाह राज करने वाले तूने तो रावण को भी शर्मा दिया. स्त्रियांवरती अत्याचार होताय, बलात्कार होताय, गाय कापल्या जाते, निवडणूक आली की पैशाचा तमाशा मांडला जातोय, गोर गरिबांवर अत्याचार केला जातोय, शेतकऱ्यांकरता कोणीही तळमळ, त्याचं हित, त्याचा शेतमाल, त्याला लाईट बिल काही लक्ष दिल्या जात का? जगणं नाटकातलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगण्यामुळे जर अजून काही कालावधी, मला असं वाटतं अजून महाराज 50-1 वर्ष जगले असते, म्हणजे त्या काळातलं आयुष्य जर शतकाच्या पार असतं तर आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं. कारण महाराजांचं स्वप्नच शेतकरी होता, नाळच शेतकऱ्याशी जोडलेली होती. तर काही लोकांची भावना ही कालात म्हणजे काल बघा, सप्ताह आला ना ऊत येतो, ऊत. लोक चांगले वागतात तो एकदम, ज्याचा उभा गण त्याचा चुला बंद 8 दिवस, त्या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, का पंक्तीला चाललो हो बरं कीर्तनाला या. ही कालानं निर्माण झालेली भावना आहे. काही लोकांची भावना ही देशाने निर्माण होते. चांगल्या ठिकाणी गेले, पंढरीला गेले, आळंदीला गेले की पहा लोक किती नीट वागतात. जी लोक गावात बुक्का लावत नाही ते उभा गंध लावतात पार इथपर्यंत. आपला तरी धावपळीत कीर्तनाला उशीर होतोय का, आण बुक्का लावू दे नीट. त्यांचं तसं नाही, एकदम पूर्ण चाकोरीत सरळ रेषा, थोडा डगमग नाही. असं वाटतं काय सराव आहे बा.
दररोज आहे. आमच्या मुक्ताबाईच्या वाड्यात आता वक्ते बाबांची रूम तर तुम्ही सगळ्यांनी पाहिली होती. बाबा नाही आज, बाबांचं राहणं वरती. वक्ते बाबांच्या खाली सुद्धा रूम आहेत काही मुक्ताबाईच्या वाड्यात. आम्ही राहतोच तिथे, कारण आहोस त्या फळावरचे, शिकलोय आई साहेबांच्या जवळ, राहुलई बाबांच्या जवळ. त्या खाली भरपूर लोक उठलेले असतात, पण त्यातले काही नवीन वारीला आलेले असतात. नवीन वारीला आलेले लोक 2 वाजता उठायचे, पण नियमित वारीला येणारे 5 ला उठायचे. मला आठवतं बाबांनी एवढ्या शिव्या दिल्या होत्या 2 ला उठणाऱ्यांना. हे भडवीचे नालायक आहे बाबा म्हटले. अरे हे 2 ला उठताय आणि त्या 5 ला उठणाऱ्यांना म्हणतात तुम्ही काय उशीर करता रे इतका उठायला. जे लवकर उठता पंढरपूरला बाबा म्हणतात ते समजा कधी न वारीला आलेले. नियमित वारकरी भजनाने थकतो, तो बिचारा त्याच्याच वेळेत उठतो काकड्याला. यांना म्हणे झोप लागत नाही, पिस लागलंय खायचं, काय झोपा लागतील, यांच्या पोटात अन्न नाही, उपवास होता म्हणून उठले लवकर. आता हे बारसा सोडतील सकाळी बाबा म्हणायचे. काही लोकांचा परमार्थ हा देशानं निर्माण होतो. चांगल्या ठिकाणी गेली की चांगले वागायचा प्रयत्न करतात, नाटकातली भावना. काही ठिकाणी भावना ही संघात विभागली जाते, वाढती लोकांची भावना. मी माझ्या जीवनातला खूपदा प्रसंग सांगतो की एका ट्रॅक्टर चालवणाऱ्याला पाहिलं, 2 ऊसाची त्याला ट्राली लागलेली आणि तो ट्रॅक्टर चालवतो, त्यात टेप रेकॉर्ड चालू होतं आणि त्याच्यावर गाणं चाललेलं. आता ट्रॅक्टरवरचं गाणं ड्रायव्हर सोडून अख्ख्या जगाला ऐकू येतं महाराज. गाणं असं होतं, बघ 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 सखे कसं गुबू गुबू वाजत आहे. आणि गाणं चालू होतं पहाटे मंगल वेळेत. नाही ऐकावं वाटत ते. इतक्या सकाळी मी त्या पोराकडे नुसता पाहलो आणि हसलो. त्यानं हसता बरोबर मान खाली घातली, पुढे गेला आणि त्यानं गाणं बदललं. बुवा गाणं असं होतं, पाऊले चालती पंढरीची वाट. माझी त्याची ओळख नाही, मी कोण आहे हे त्याला माहिती नाही, पण मला जरी काही किंमत नसेल तरीही मी जो पोशाख घातलाय ज्ञानोबारांचा त्या पोशाखाला तर किंमत आहे ना हो. माझ्या पोशाखाकडे पाहून सुद्धा त्याला ट्रॅक्टरवरचं गाणं बदलवावं वाटलं. तो परत लावेल का न लावेल मला माहिती नाही, पण तात्पुरती का होईना संघात निर्माण झालेली ती भावनाच आहे. देशात कालात आणि संघात जर भावना वाढत असेल तर ही कमी सुद्धा होते ना, ती टिकणारी नाही. मग आपल्याला भावना हवी टिकणारी. संतांकडे भावना आहे, पण सत्याचा बोकसा काढिला असत्य तुरून फुटा भरिला असं नाही. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फार सेवित, द्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हात गा. हरे राम हरे राम, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. कारणे भावत स्मत, कारणे भावत स्मत, द्यावे न लगे फार सेवित, द्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हात गा. हरे राम कृष्ण, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. देवा कारणे भावत स्मत, द्यावे न लगे
परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. भाव काय देता देवाला, किती भाव परमार्थाला पोषक असतो. आपल्याला सगळ्यांना एक श्लोक पाठ आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी. तुम्ही या श्लोकाच्या अर्थाचा विचार केला का हो कधी? काय अर्थ येतो या श्लोकाचा, काय होतंय? वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाच्या. आता गणपती बाप्पाला वाकड्या तोंडाच्या म्हणणं त्याची निंदा आहे की स्तुती आहे? सरळ निंदा आहे. तरी आपण हा श्लोक म्हणतो. वक्ते बाबा म्हणायचे, अरे सगळं वजा झालं तुमचं शब्द भांडवल. भगवान परमात्म्याने तुमच्या त्या श्लोकातला, त्या शब्दातला, अंतकरणातला भाव घेतला, शब्द वजा केले. सोमवारच्या दिवशी निरगुडीचं पान जरी दिलं भगवान शंकराला, वारकऱ्याला उपवास असतो सोमवाराचा, नाही वेळ मिळाला रे देवा, निरगुडीचं पान तुला समर्पित करतो, पण आम्हाला आजच्या दिवस तुला समजून घ्यायचंय, हे पानच तुझ्या करता सुवर्णाची बेल आहे. अतीत पंथानं तवच महिमा वाङ्मनसयो रतद्व्यावृत्यायं चकितमभिदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कथिविद गुण कस्य विषय पदे त्वर्वाचिने पतितन मन कस्य नवचः. देवा आमचा स्वीकार कर. एक श्लोक म्हटला, पान दिलं देवाला, वजा होईल सगळी क्रिया आणि तुमच्या अंतकरणातल्या भावनेचा स्वीकार होईल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, नाटक हे ज्यांचं जगणं नाही, ज्यांचं जीवनच भावशीळ आहे, त्या संतांचं खऱ्या अर्थाने मला त्यांना धन्यता द्यावी वाटते. तेच धन्य आहेत. का? कारण भावशीळ होते म्हणून त्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं, आणि भावशीलतेमुळे हृदय निर्मळ होऊन मला आशीर्वाद मिळाला. महाराज वर्णन करतात अभंगाचं पहिलं चरण. धन्य भावशीळ, 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 भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ. ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव, देव, पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव. ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमेचे देवा. धन्य भावशीळ, ज्यांचे हृदय निर्मळ. ते भावशीळ आहेत, पण भावशीलत्या जगण्यामुळे
ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचं हृदय निर्मळ आहे आणि ज्यांचं जगणंच भावशीळ आहे ते धन्य, असा सुद्धा अर्थ अभंगाचा होतो. तुकोबाराय धन्यता देतात हृदयामध्ये निर्मळ असणाऱ्या संतांना. आणि संत हे खरंच निर्मळ आहे. किती निर्मळता आहे संतांच्या अंतःकरणामध्ये, की त्रास देणाऱ्या महाराष्ट्राला सुद्धा समाजाने संतांनी प्रेम दिलं. महाराष्ट्राने कोण्याच साधूला सन्मान नाही दिला, त्रास दिला. पण तरी अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. समाजाला जवळ घेऊन आपुलकीने त्यांचा सांभाळ करून हवं ते सगळंच दिलं. ज्या ज्ञानोबा यांना उपवाशी राहावं लागलं आळंदीत, इंद्रायणीचं पाणी पिऊन सुद्धा ज्ञानोबा यांनी इतका मौल्यवान आणि पवित्र ग्रंथ तुम्हाला मला दिला. संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. पण खरंच सांगा, संतांच्या हृदयाची कोणाला जाण आहे? कोण 5-50 ओव्या वाचून दिवसाला सुरुवात करत? कोणी करत नाही. महाराज, माझ्या सहित तुमच्या सहित प्रत्येकाने स्वतःचं जीवन जर बारकाईने एकदा अभ्यासलं तर नाही बघत आपण ज्ञानेश्वरी गाथा. आपली कामच आपल्याला ग्रंथ पाहू देत नाही. आपण कीर्तन करायच्या अगोदर ग्रंथ बघत नाही, बाकीचं तर सोडा. जिथं पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, ही लिमिटेशन, एक मर्यादा आपल्याला आखून दिली, तेव्हाच तर घडत नाही. अवघडे महाराज. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरंच काही गावं आदर्श घेण्यासारखे, की ज्या गावामध्ये गावातला प्रत्येक घरातला एक तरुण पारायणाला बसवतात. बसवावाच लागतो, असा लिखित स्वरूपाचा नियम आहे सप्ताह समितीचा. काय परंपरा असतील. प्रत्येक घरातलं एकाचं पारायण झालं पाहिजे. असा गावात माणूस नसतो की त्याचा आतापर्यंत एकही ज्ञानेश्वरीचं पारायण झालेलं नाही. किती भेटतील आपल्याकडे? माझ्या भागात, तुमच्या भागात पारायण जोडा. काही लोकांनी ज्ञानेश्वरी पाहिली नाही अजून डोळ्यानं, याला ज्ञानेश्वरी म्हणतात बुवा, अशीही भेटतील आपल्याकडे. स्वीकारायला काही हरकत नाही. मला असं वाटतं आपल्या उणिवा शोधूनच पुढे जायचं असतं माणसाने. पण आपल्याला असं वाटतं का हो, की इतके चांगले डोळे देऊन सुद्धा आंधळ्याला विचारा, त्याला ओवी पाहायचं भाग्य नाही हो ज्ञानोबांची. त्यानं जर ठरवलं मला एकदा ज्ञानोबांची ओवी दाखवा, कशी लिहिली हो ज्ञानोबांनी ती, पाहू द्या ना मला. कसा तुकडा आहे हो ज्ञानोबांच्या ओवीचा, किती भाग आहे हो त्या ओवीचे, किती ओवी होई आणि कोण्या श्लोकावरची हो. डोळ्यानं पाहू शकत नाही राव. आपल्याला डोळे दिले, चांगले कान दिले तयार, ज्ञान दिलं, तरी ज्ञानेश्वरी वाचावी वाटत. या देशाचे उपपंतप्रधान स्वर्गीय सर्वपल्ली राधाकृष्णन 50 ओव्या वाचायचे ज्ञानेश्वरीच्या, तेव्हा संसदेचं पाऊल चढायचे. स्वाभिमान होता महाराष्ट्राचा की त्या माणसाला महाराष्ट्रीयन ज्ञानेश्वरी ज्ञानोबांची वाचावी वाटायची. हो, त्यांनी इंग्रजी मधली ज्ञानेश्वरी वाचली होती म्हणे. 50 ओव्या वाचायच्या आणि मग संसदेत जायचं. मला असं वाटतं देशाच्या उपपंतप्रधाना इतकं तर आपल्याला काम नाही. काय उठलो की मोटरचं बटन दाबणे, घरी येणे, एवढंच काम आहे. आता दुसरं काम काय? 4-4 तास मोबाईल चालत बसतो आपण, सहज वेळ जातो. फेसबुक, व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाचा वापर जरूर करा, पण इतका करू नका की ती सोशल मीडिया आपल्याला अधोगतीला नेईल. कठीण आहे. त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक दादा महाराज नावाचे संत होऊन गेले. ते 4 वाजेला ज्ञानेश्वरी सांगायची सकाळी. किती वाजता? 4ला. 4ला त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला 400 लोक यायचे. पण असं होतं त्यांच्या जीवनात, ते उठल्या उठल्या ज्ञानेश्वरी सांगायची. आंघोळ सुद्धा करत नव्हते, कारण झोपताना ज्ञानेश्वरी वाचत झोपायची. छातीवर ग्रंथ पडलेला असायचा. उठले म्हणजे ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात. त्यांना एक जण खूप बोलला. तो म्हटला, महाराज इतका ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुम्ही स्नान न करता ज्ञानेश्वरी सांगता, आम्हाला काही हे पटत नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी गोळ सांगता, पण तुम्ही आंघोळ केली पाहिजे. त्यांनी दिलेलं उत्तर इतकं गोळ आहे. ते म्हटले, मी ज्ञानेश्वरी गोळ सांगतो पण आंघोळ न करता सांगतो. याचा जर तुम्हाला राग येत असेल तर ऐका, ज्ञानेश्वरी म्हणजे माझी माय आहे आणि आईचं दूध प्यायला लेकरांना आंघोळच केलेली असली पाहिजे, असा कुठे जगाचा नियम नाही. याला म्हणतात प्रेम.
ग्रंथाबद्दलची निष्ठा. आपलं ते सगळं हरवलंय. लोकांना 22 वर्षाच्या पुरी गॅदरिंगच्या स्टेजवरती नाचवायला भूषण वाटतं, पाराणाला बसवायला मात्र लाज वाटते. 22 वर्षाची पोरगी गॅदरिंग मध्ये नाचते, बाप जातोय गॅदरिंगचा कार्यक्रम पाहायला, बाप जातोय यात नाही हो. घरातला तरणा बांड पोरगा, 22 वर्षाचा पोरगा घरातल्या 18 ते 19 वर्षाच्या पुरीचं नाच गाणं पाहतो. जाताना त्याचे सगळे मित्र घेऊन जातो. आपल्या बहिणीच्या नाचण्यावरती भाऊ टाळी वाजवतो आणि बाबाचे मित्र शिट्या वाजवतात. इतका खालावेल तुमचा माझा धर्म असं स्वप्नात वाटलं नव्हतं आपल्या पूर्वजांना. लोकांना हे कीर्तनात सांगितलं की राग येतो, याची काय गरज होती? तुम्हाला राग आला तर तुम्ही आमचं काय करू शकता? तुम्ही एवढंच करू शकता की महाराज लोकांना सांगाल पुढच्या वर्षी तारीख घेऊ नका. आमची जिरली फिरून फिरून, अशी हौस नाही राहिली आता की या गावात बोलावलंच पाहिजे, या स्टेजवर गेलोच पाहिजे, हा तर सप्ताह मोठा आहे. इथं राहू दे भाऊ, इथं मुक्ताबाईची आरती म्हणायला भेटली, मुक्ताबाईच्या फळावर तरी समाधानी आहे आम्ही. 16 कीर्तन केली टेलिव्हिजनला, नाव जरी सर्च केलं तरी 35-40 कीर्तन येतात. असं नाही आता हौस नाही राहिली की इथं जावं तिथं जावं. आम्ही एक वारकरी या भावनेने आताही होतो, आधी होतो, पुढे राहू. पण अपेक्षा एवढी आहे, तुमच्या घरातल्या मुलांना हातात ज्ञानेश्वरी घ्यावी, गाथा घ्यावा. तुमच्या 22 वर्षाच्या पोरीच्या हातात ज्ञानेश्वरी शोभा देते. घरातल्या मायनं सांगितलं पाहिजे पोरींना, ज्ञानेश्वरी घे. ज्या पोरी ज्ञानेश्वरीचं पारायण करताना सकाळी त्या मुलीला पाहुणे पाहायला येऊ द्या, तो बाप म्हणतो या घरात रात्री मोबाईल चालत बसणारी पोरगी नाही राहतो, या घरात ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी राहते. माझ्या मुलीला जन्म देणारा बाप मी आहे, पण माझ्या मुलीचा खरा बाप ज्ञानोबा रायाच आहे. बघा तिच्या हातात ज्ञानोबा आहे. ज्या पोरीच्या हातात ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा रायच्या ज्ञानेश्वरीतला दृष्टांत प्रपंचाची दृष्टी देतो आणि ज्ञानोबा यांच्या दृष्टांतातला सिद्धांत परमार्थाची दृष्टी देतो. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुलेबाबा म्हणायचे, ज्याला आपला प्रपंच सुधारावा वाटतो त्यानं ज्ञानेश्वरीतले दृष्टांत जरूर वाचा, पण ज्याला आपला परमार्थ सुधारावा वाटतो त्यानं ज्ञानोबा यांच्या दृष्टांतातल्या सिद्धांतात शिरा. विठ्ठल विठ्ठल संत भावशील, भावशील संतांकडे ज्यानं दुर्लक्ष केलं त्याच्या जीवनाची माती झाली. महाराज तुमची माझी नाही. या देशात पतिव्रता म्हणून ज्या माऊलीचं नाव आद्यस्थानी घेतलं जातं, त्या सीतामाईच्या जीवनाचा घात सुद्धा संत हृदय न कळल्यामुळे झालेला आहे. पंचवटीला सीतामाई आहेत, भगवंत आहेत, फार सुंदर प्रसंग आहे. पान पान गोळा केला, आपण रामायण ऐकताय. कितवा दिवस आहे आजचा? दुसरा दिवस आहे, अजून पुढे. पान पान गोळा करतायत. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़े जाते हैं, जोड़े जाते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं, विदिना तेरे लेख किसी के समझ न आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. पान पान गोळा करणाऱ्या आणि ते पाना असे गुंफत होते मैया. लखनजी पाहत होते. लखनजीनं डोळे दाखवले भगवंताला, देवा वहिनी बघा काय करताय. भगवंत थोडे हसले म्हणाले मैयाला, सीते मी म्हणत होतो ना तुला, तू राजाची मुलगी आहे. अगं येऊ नको, वनवास काय साधा असतो का बाई? बघ बरं आज काय, कडू बोलून आईनं राज्य घेतलं आणि गोड बोलून भावानं चप्पल नेली. अगं ती वाईट बोलली, काही राज्य गेलं. भरत इतका गोड बोलला की चप्पल द्यावी लागली. आता चप्पलही नाही पायात, अनवाणी चालावं लागतं. काय जवळ काही नाही, तू घरी बरी होती. ती तिनं दिलेलं उत्तर आहे, स्वामी तसं नाही हो. जेथे राघव तेथे सीता,
निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता जेथे राघव राघव तेथे सीता माझा निरोप काय घेतात हरीण पाहलं बुवा आणि इच्छा झाली चोडी शिवायची म्हणे. दोन उभ्या सांगतो ज्ञानोबाऱ्यांच्या. अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. ज्या वेळेला घात व्हायची वेळ आली ना त्यावेळेला आपली बुद्धी सुद्धा आपल्याला सहकार्य करत नाही. पण आपलं भलं व्हायची वेळ आली की समजा बुद्धीने सहकार्य केलं. तो कोबऱ्यांचं भलं झालं. विचारा कारण. महाराज सांगतात बरवी ही वेळ सापडली संधी बरवी ही वेळ सापडली संधी ओ बरवी सापडली संधी बरवी सापडली संधी साय झाली बुद्धी संचिता साय झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालती पाऊले येणे पंथे माझी चालती पाऊले साय झाली बुद्धी संचिताची साय झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालती पाऊले येणे पंथे माझी चालती पाऊले. मला तर खरंच सांगतोय फक्त भजन करावं वाटतंय. कीर्तन गोड वाद पोषक सगळी गोड वारकरी गाणारी मंडळी. किती आनंद आहे हा. गाव आपलं छोटं दिसतं पण टोमदार सप्ताह करताय आपण. वजनात गर्दी फार नसेल पण आनंद आहे. आणि खरा कीर्तनाला कथेला आनंद पाहिजे. आपल्या आनंदाकरता करायचं असते. परमार्थ हसण्याकरताय. खूप हसायचं खूप रडायचं परमात्म्याकरता. परमपूजनीय डोंगरे महाराज म्हणायचे हम संसार के लिए तो बहुत रोते हैं कभी कभी भगवान के लिए भी रोया करो. जो भगवान के लिए रोएगा उसे संसार में कभी रोना नहीं पड़ेगा. बहुत नाचो भगवान के लिए नाचो. खूप गा देवा करता नाचा देवा करता उड्या मारा परमात्म्या करता. असा आनंद आहे. बरवी ही वेळ सापडली संधी माझ्या जीवनाचं सोनं झालं पण कधी साय झाली बुद्धी. या बुद्धीनं सहकार्य केलं म्हणून ही जीवनात भले दिवस आले. नाही तर हे सगळं काही भलं झालंच नसतं. तशी अवाटली असता बुद्धी. आवडलं नाही त्या सीतामाईला. जवळ आलेलं हरीण पाहिलं आणि चोडी शिवायची इच्छा झाली. त्याचा परिणाम असा झाला की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला. तिच्या जवळचं जे ज्ञान आहे ते सगळं हरवलं. कैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोळे की असते आपुले डोळे आपण झाकी विसर पडला. लखनजी सांगत होते आई साहेब जाऊ द्या दादाला. हा दादाचा आवाज नाहीये बरं. नाही नाही तुम्ही असे भूलू नका. ऐकलं नाही. संत हृदयाचा अपमान झाला. पुढचं सगळं जीवनच दुःखाच्या खाणीत गेलं. महाराज तुलसीदासजी विचारत होते सुख आहे का तुझ्याजवळ सीते. तिने दिलेलं उत्तर आहे रामसेवेतलं. सिया राम म्हणू चरण अनुरागा
अवध सहस सम पदु प्रिय राग सिया राम सिया राम सिया राम सिया राम मन चरण अनुराग अवध सहस सम पदु प्रिय राग राम सिया राम जय जय राम। अयोध्या जितकी सुखी होती त्याच्या 1000 पटीनं सुखी काय तिनं वर्णन केलं। पण आज सगळं सुख हरवलं त्याचं कारण आहे संत हृदयाचा अपमान झाल्यामुळे। तशी जी माणसं संतांचा त्या हृदयानं केलेल्या उपकाराचा कृतज्ञपणे तिरस्कार करतात त्यांच्या जीवनात माती होईल। पण तुकोबरा ही कृतज्ञ आहेत धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ। काय विशेष आहे महाराज त्यांच्या हृदयाचं का ते आवडतात तुम्हाला त्यांच्या जीवनाचं काही बाह्य वैशिष्ट्य सांगा आम्हाला। हृदयाची आंतरिक स्वच्छता कळाली पण बाह्य जीवन कसं आहे संतांचं जीवन बोलतात अभंगाच्या दुसऱ्याच्या पूजी प्रतिमेचे देवा देवा पूजी प्रतिमेचे देवा देवा विशेष आहे आपल्या संस्कृतीमध्ये प्रतिमेच्या देवतेची पूजा करायला विशेष प्राधान्य। आपल्या घरातही दररोज प्रतिमेच्या देवतेची पूजाच केली जाते। आपण तर प्रतिमेच्या देवतेची पूजा करणारी सगळी साधक आहोत। अहो सगळ्यात महत्वाचं तर हे आपला देव आपल्याकरता प्रतिमा होऊन बसला हे विशेष आहे। निर्गुण होते सगुण आले निर्गुण होते
सगुणाले त्रिभुवन उतरिले बाई त्रिभुवन उतरिले बाई ब्रह्म कसे वेडावले गे बाई ब्रह्म कसे वेडावले निर्गुण होते सगुण आले प्रतिमा झाला कशा करता पूजे करतात झाला विचारा ना एकलेनी कंठेची म्हणून या येणे त्याला एकट्याला करमत नाही मग हे सगळं निर्माणही केलं तोही आला पूजाही बाबाने करून घेतली कळू सुद्धा कोणाला दिलं नाही वेदासी काही कळलेची नाही शेषशिनला हो शेषशिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव का हो विटेवरी उभा सखी पुसे सखीसी युगे झाले 28 उभा ऐकिला संतामुखी अद्यापी वर कटावरी कर अद्यापी वर कटावरी कर वाळवंती हो वाळवंती हो वाळवंती 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 संत सभा सभा देव तो काल तिथे प्रतिमा का झाला एवढ्या करतात झाला पूजी प्रतिमेचे देव संत उद्या पूजेला जाणार आता प्रतिमेच्या देवतेचे बरेच प्रकार आहे कीर्तन आपण वेळेत चालू झालं मला यायला उशीर झाला म्हणून फार लांब व्हावं असं नाही आलो जरी उशिरा असलो तरी आपण जाण्याचा लवकर प्रयत्न करू तुमचा अधिक वेळ नको कारण माझ्यामुळे तुमच्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये कुठली अडचण नको अगदी 10 मिनिटांमध्ये सेवेला विराम देतोय प्रतिमेच्या देवतेची संत जर पूजा करत असतील तर ते धन्य आहेत आता प्रतिमेच्या देवतेत बरेच प्रकार आहेत काही रेख्य प्रतिमा आहेत काही लेप्य प्रतिमा आहे काही दारुमयी प्रतिमा आहे काही धातुमयी प्रतिमा आहे आणि काही शैली प्रतिमा आहे म्हणजे रेख्य लेप्य दारुमयी धातुमयी आणि शैली हे मूर्त्यांचे प्रकार आहे आपल्याला रेख्य मूर्ती सुद्धा मान्य आहे काही मूर्त्या रेषा ओढून काढलेल्या मूर्त्या आहेत पुणे मुंबईला वटपौर्णिमेला वळाची पूजा करायची असते पण वळ मिळत नाही मग तिथं कुठं आले वळाचे झाड मग रेषा ओढून मूर्ती आकृती काढतात बाया चित्र काढतात कशाचं वडाचं आणि त्याला म्हणतात वडापाव 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 म्हणजे वडा मला पाव बाबा 7 जन्म मला हाच मालक मिळू दे वगैरे वगैरे जे काय असेल ती बाई मागते पण रेषा ओढून काढलेल्या मूर्तीची पूजा आपल्याला मान्य आहे तिला रेख्य मूर्ती म्हणतात काही लेप्य मारुतीरायाची मूर्ती कशी आहे लेप्य तुम्ही कशाचा लेप चढवता त्या मूर्तीवर शेंदुराचा म्हसोबाची मूर्ती अशा लेप्य बऱ्याच मूर्त्या आहेत काही धातुमयी मूर्ती आहे धातुमयी मध्ये सोनं चांदी आणि तांब पितळ पण असं म्हणतात सोनं उत्तम चांदी मध्यम आणि तांब पितळ कनिष्ठ तुमच्या नवीन सोनबाई घरात आली की ती काय घेऊन येते मूर्ती घेऊन येते काही सोन्याच्या आई वडिलांची श्रीमंती असेल तर ती सोन्याची मूर्ती आणेल चांदीची आणेल पण नाही आणली चांदीची सोन्याची तर तांब्या पितळाची नक्कीच आणते तांब्या पितळाची मूर्ती एक पिढी वापरावी सोन्याचा कृष्ण आला की आपला सासून कृष्ण विसर्जित करावा चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरावी 3ऱ्या पिढीत विसर्जित करावी सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही मग तिचं काय करावं ती माझ्यासारख्याला ज्याला पूजेची आवड आहे त्याला द्यावी थोडं आम्हाला काही द्यायचं म्हटलं की तुम्ही का हसता त्याला पूजेची आवड आहे त्याला ती दिली पाहिजे हो काही मूर्त्या लेप्य काही दारूमयी आहे जगन्नाथाची मूर्ती कशी आहे दारूमयी आहे लाकडाची आहे संस्कृत मध्ये लाकडाला दारू म्हणतात जगन्नाथ भोगप्रिय देवता लाकडाची मूर्ती आणि काही शैली आहे दगडाची मूर्ती म्हणजे शैली ते कोण्या मूर्तीची पूजा करता मला माहिती नाही बुवा पण पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव
जिथं संत सांगतात तिथं त्यांचा विश्वास आहे. माणसाचा विश्वास हा संतांच्या चरणावरतीच असावा, बाकी कोणाचं ऐकू नये. पुस्तकी ज्ञान वाढलं की लोक आपलं अकलेचं दिवळ कुठेही काढत राहतात. आपली अक्कल कोणाच्याही पायावर गहाण ठेवतात. आपल्या अकलेचं दिवळ कोण्या श्रीमंताच्या पायावर गहाण ठेवायचं नसतं. आपला मेंदू संत चरणावरती गहाण जर ठेवला तर संत दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक सज्जनाची लाज जरी आपल्याला लागली तरी उद्धार होईल. आपल्या कायम लक्षात ठेवा. कुत्रा बनून जगा आपण संताच्याच, इतर ठिकाणी नाही. ज्ञानोबा यांच्या समाधीला मस्तक लागलं, झालं धन्य जीवन. रेड्याला कळत होतो वेद बोलवल्यानंतर ज्ञानोबा पाठीमागे जाण्यात मजा आहे. रेड्याला 4 पायाच्या खरंच गेला. मला रेडा बोलवला याचं नवल वाटत नाही. रेडा बोलवल्यानंतर तो ज्ञानोबा पाठीमागे गेला हे त्याच्या जीवनातलं विशेष आहे. मुक्ताबाईचं वाहन आहे रेडा. लहानशी मुक्ताई जशी सनकाडी, केले देशोदडी महान संत. त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई, तैसी आमामध्ये मुक्ताबाई. ज्ञानोबारे म्हटले, दादा तुमची पाठ दुखत असेल द्या मुक्तीला माझ्याकडे. एग मुक्ता माझ्याजवळ किती वेळ निवृत्ती दादाला त्रास देते. निवृत्ती दादांच्या पाठीवर मुक्ताबाई बसलेल्या होत्या. निवृत्तीनाथ मोठे पालत ज्ञानोबाराही उपवाशी आहे, सोपान काकाही उपवाशी आहे. म्हणे 11 दिवस झाले होते माऊलींच्या पोटात अन्न नव्हतं. मिळेल तिथलं पाणी प्यावून जगावं, कारण सिद्धबेटात कोणी काही न्यूज द्यायला तयार नव्हतं. आळंदीतून प्रवास चाललेला. पैठणला आले, पैठणातून नेवाशात आले, पुन्हा प्रवास सुरू झाला. रेडा सोबतच आहे, पण तो रेडा हंबरतोय. मग ज्ञानोबाराय हसले. पहिल्यांदा म्हणे रेड्या लाजला. कशाला? मुक्ताबाईला आपण कसं म्हणू की आमच्या पाठीवरती तुम्ही बसा. मग ज्ञानोबाऱ्यांनी घेतलं मुक्ताबाईला, आणि ज्ञानोबाऱ्यांजवळून रेड्यानं घेतलं. तिथून पुढे रेड्यानं मुक्ताबाईला दुसऱ्याकडे कोणाकडे दिलं नाही महाराज. मुक्ताबाईचं वाहनच रेडा आहे. काय पैलू आहे संत जीवनातले. संत म्हणती तेथे भाव आपलं जीवन का असावं, कारण संत वाणीतला प्रत्येक शब्द हा कठीण प्रसंगात सुद्धा गोड बाहेर आलेला आहे. मुक्ताबाई बोलायचे तर मुक्ताबाईचे सगळे अभंग लिखाण ज्ञानोबारांनी करावं. किती विशेष आहे. जेवढ्या मुक्ताबाईची सनद असेल, चांगदेव महाराजांच्या ते गर्व परिहाराचे अभंग असतील, नामदेवरांचे काही अभंग असतील, मुक्ताबाईचा हरिपाठ असेल, मुक्ताबाईचा गाथा असेल, मोजून जे आज उपलब्ध 150-200 अभंग आहेत, ताटीचे अभंग आहेत, ते किती सुंदर आहे. तो आपण कधी वाचत नाही, आपण कधी ते पाहत सुद्धा नाही. संतांनी इतके उपकार केले महाराज आपल्यावर, म्हणून आपलं जीवन सुद्धा संत म्हणती तेथे भाव असलं पाहिजे. संतांचं जीवन संत म्हणती तेथे भाव आहे यात नवल नाही. देवाचं सुद्धा जीवन संत म्हणती तेथे भाव आहे. मी आपल्याला सांगेल, रामायणामध्ये भगवंत सीतामाईचा शोध घेत आहे त्यावेळेला शबरीच्या आश्रमात गेले, आणि शबरीला देवानं विचारलं, आई माझी सीता पाहिली का हो तुम्ही? आता सांगा, तिला हा प्रश्न विचारणं काय तारतम्य जुळतं त्या प्रसंगाचं. तुमचं नाव काय? सागर पाटील. सागर पाटील, तुम्ही आमच्या गावच्या शामराव पाटलाला ओळखता का? आता या सागर पाटलांनी तो श्याम्या पाहिलाच नाही, हे कशाला ओळखते त्यांना? हे म्हणतील महाराज तुम्ही जो ज्याने त्या श्यामाला पाहिलंय त्याला विचारा बा, मला कशाला विचारता? आता ज्या शबरीनं सीताच पाहिली नाही तिला भगवंत विचारतात, मैया माझी सीता. शबरी म्हणे तुम्ही सरळ जा देवा, तुम्हाला एक वानर भेटेल त्याला भक्त बनवा, पुढे सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा, सुग्रीवाला हाताला धरून वालीला मारा, मग तुम्हाला तुमची बायको भेटेल. आता देवानं विचारावं की नाही हे सगळं काय सांगते तू? याचा काही अर्थ आहे का? अर्थार्थी संबंध आहे का बायको भेटण्याचा? पण भगवंतानं प्रतिप्रश्न केला नाही, पुढे गेले. मारुती रायाला भक्त बनवलं, सुग्रीवाला मित्र बनवलं, वालीला मारलं. पण प्रसंग असा गोड आहे की मरणाऱ्या वालीने खाली पडल्याबरोबर देवाला हात जोडले, देवा मरणार आहे मी आता, आणि मी मरायला तयार आहे, काही हरकत नाही, पण मला का मारलं रे देवा? तुला व्यवहारिकही नजर नाही, परमार्थी काही नजर नाही रे देवा,
फक्त पत्नी मिळावी म्हणून जर मला मारलं असशील तर मला असं वाटतं तुला काही सुग्रीव या बालीची ताकद कळाली नाही. अरे तुला जर तुझी बायको परत मिळावी असं वाटत असेल देवा तर तू माझ्यावरती विश्वास टाकला असता रे. नुसता निरोप पाठवला असता तर रावणानं तुझी पत्नी इथं आणून दिली असती. ज्याला स्वतःच्या बायकोचा सांभाळ करता येत नाही देवा तर तुझी बायको काय आणून देईल परत. सुग्रीवाला विचार त्याची बायको कुठे आहे. स्वतःच्या पत्नीचा सांभाळ न करणाऱ्या करता फक्त मला का मारलं याचं उत्तर दे. हा भक्त मारुती राया भक्त, हा मित्र, मी वैरी का रे देवा. देवा तुझा माझा कार्य वैराकार, तुझा माझा काय वाद आहे सांग ना मला का मारलं. भगवंत स्तब्ध झाले. आतुरतेनं सगळा समाज वाट पाहत होता. माझ्या बायकोला का विधवा केलं सांग. भगवंत म्हणतात मला माहिती नाही रे का केलं, पण शबरी म्हटली कर म्हणून केलं. शबरी म्हटली मारुतीरायाला भक्त बनव बनवला. शबरी म्हटली सुग्रीवाला मित्र बनव बनवला. शबरी म्हटली तुला मार म्हणून मारला, कारण माझं जीवनच आहे रे वाली. संत म्हणती तेथे भाव. भगवान परमात्मा सुद्धा संत सांगतात त्याच पद्धतीने जीवन जगतात. हे संतांच्या जीवनातलं भलं मोठं विशेष आहे. आणखी त्यांचं जीवन काय. विधी निषेध निनती, विधिते पाळीत निषेधाते. हा ठाव नाही कोण कोण्या जातीचा पातीचा धर्माचा कोण वर्णाश्रमाचा तर विचार सुद्धा संतांकडे नाही. फक्त एकनिष्ठा धरुनी चित्ती. त्यांच्या जीवनामध्ये निष्ठेलाच भलं मोठं प्राधान्य आहे. संप्रदायामध्ये माणसाजवळ निष्ठा असावी. डबक्यात बुडवलेला बाण निशाण्यावर घासला आणि टोकाला रक्त पाहिलं देवाने. टोकाला का रे म्हणे अजून तर युद्धाला गेलोही नाही, टोक रक्त न लाल झालेलं आहे, काय करावं आता. डबक्याकडे पाहिलं तर बेडूक मेलेलं होतं, मरणार होतं. ते बाणच शिरला होता त्याच्यात. त्या मरणाऱ्या बेडूकानं हातपाय हलवले बाहेर आलं थोडं. भगवंत विचारता का रे काम नसताना डराव डराव करतो. आज तुझ्या छातीत माझा बाण चालला, साधी एक आरोळी दिली नाही, एक आवाज दिला नाही. त्या बेडकाने दिलेलं उत्तर ऐका. बेडूक म्हणतो देवा जग वैरी झाल्यावर तुझ्या नावाने ओरडता येऊ शकतं, पण आज वैरी जग नव्हतं, वैरी तू होता. कोणाच्या नावाने ओरडू रे. जगाच्या विरोधात हाक तुला देता येऊ शकते, पण लक्षात ठेवा संजनांनो, देव ज्या वेळेला विरोधात जातो त्यावेळेला जगात दुसरं दार सुद्धा वाजवायला शिल्लक राहत नाही. म्हणून देव विरोधात जायच्या अगोदर उद्धार करून घ्या. विठोबा टाळी वाजवा, बोला बोला. विठोबा रखुमाये, 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 विठोबा रखुमाये. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाये, 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 विठोबा रखुमाये. विधी निषेधाचा ठाव या संतांकडे नाही. ज्यांच्या जीवनात निष्ठाच आहे
एक निष्ठा धरुणी चित्ती पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. आपण सुद्धा त्याच निष्ठेने त्याच योग्यतेने जीवन जगलो पाहिजे. परमार्थामध्ये ज्याला क्रांती करून घ्यायची असेल त्याच्या जीवनात निष्ठा फार महत्वाची आहे. दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसली म्हणून तिच्या दुधाकडे पाहून झुरायचं नसतं, तिच्या रंगाकडे पाहायचं नसतं. ज्या काळ्या आईनं पोटात जागा दिली तिच्याच कासेतलं दूध आपल्याकडता अमृताची धार आहे. जगामध्ये बरेच माणसं आहेत का ते वारकरी संप्रदायाचे उपकार सुद्धा विसरायला लागले. ज्ञानोबा तुकाराम हाच मंत्र शेवटच्या श्वासाला सुद्धा आपल्या मुखातून बाहेर यावा, कारण उपकारच तितके आहेत महाराज. त्या संतांनी सांगितलेल्या वाटेने आपण चालायचं. आनंद वाटतो या वयातली मुलं कीर्तनामध्ये टाळ घेऊन सगळे गावातले का विशेष ते पोशाखात आहेत सगळे. या वयातली मुलं कीर्तनामध्ये डोळ्यानं सुद्धा दिसायला तयार नाही. छोटे छोटे मुलं अजून तुमच्या गावाला 30-35 वर्ष धोकानी अशी परिस्थिती आज आहे. किती आनंद आहे. आणि पुढे काय करायचं ते ही मंडळी तयार करतील. कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी ही कीर्तनात नाही दिसत. ते 2 तास एक चित्र पाहू शकत नाही. त्यांना वाटतं मध्ये काही ब्रेक नाही, ऍडव्हर्टाईज नाही, काहीच नाही. एकच चित्र पाहायचं 2 तास. कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी इथं टिकवणं लय अवघड झालं महाराज, लय. कारण ती बुद्धिवानच तितकी पिढी आहे. ते काय बोलतील काय करतील याची कल्पना करू शकत नाही तुम्ही. आवाक्याच्या बाहेरचे कम्प्युटर हे जे कॉन्व्हेंटचे पोरं आहे हे तर फार प्रचंड फार अभ्यासू, पण त्यांचा अभ्यास कधी कधी बुद्धीला पट. एक पोरग तर माझ्याजवळ खेळत आलं म्हणे, महाराज तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हटलं काय? अहो म्हटलं आमच्या पप्पांनी आमच्या मम्मीच्या गालावरची पप्पी घेतली. एकदम कानाला हात लावले. म्हटलं मूर्खा असं काय बोलतो? मी त्याला हात धरून हात नेलं. त्याच्या बापाला म्हटलं हो पोरग काय सांगताय? म्हटलं काय सांगितलं? असं असं. अहो म्हटलं महाराज, अहो म्हटलं तुम्हाला काय अक्कल? तो म्हटलं तुम्ही राग धरू नका, तसं काहीच नाही. म्हटलं पोरगा कसं बोललं? अहो म्हणे त्याचं कारण असं आहे, आम्ही दोघेही नोकरीला आहे. आम्ही 11ला घराच्या बाहेर पडतो. आता 11ला घराच्या बाहेर जात असल्यामुळे याची शाळा आहे 12ला, हा 12 वाजेला शाळेत जातो. मग 11ला आम्ही बाहेर जातो. हा जरा रडतो गोंधळ घालतो म्हणून आम्ही याला थोडं समजावतो. दोन्ही नवरा बायको पती पत्नी दरवाजेत येऊन याच्या दोन्ही गालावरचे मुके घेतो म्हणजे हा जरा शांत बसतो. पण आम्ही दोघं पती पत्नीने गाल वाटून घेतले. उजवा गाल पप्पाचा आणि डावा गाल मम्मीचा. आज जरा जाताना मला गडबड झाली, घाई झाली. लक्ष न राहता मी उजव्या गालावरची पप्पी न घेता डाव्या गालावरची पप्पी घेतली. तर या कार्ट्याने अख्ख्या गल्लीत बोबाटा केला म्हणे, पप्पाने मम्मीच्या गालाची पप्पी घेतली, पप्पाने मम्मीच्या गालाची पप्पी. आता खरं असं होतं ते तुमच्या डोक्यात आलं तसं काही नव्हतं त्यात. पण माणसाचं लगेच तिकडे चाललं जातं सगळं की काय पोरं बोलायला लागेल. ती कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे. मला तुमच्या जिल्ह्याचा चांगला तंतोतंत अभ्यास आहे. मी औरंगाबादला शिकायला 3 वर्ष होतो. त्यावेळेला इथं फुलंब्री तालुका आहे आता पुढे, सोनारी नावाचं गाव आहे. मी त्या गावात शिकवायला आलो होतो काही दिवस. डीएडला असताना इंटर्नशिप लागू होती. 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं शिक्षकाला. त्या 6 महिन्याच्या कालावधीत शिक्षकाला मानधन द्यायचं सरकार. मी त्या गावात शिकवायला आलो. मेसचं जेवण जेवलो होतो. फार कंटाळा होता त्या मेसच्या जेवणाचा. आणि त्यात औरंगाबाद जिल्ह्यातली मेस, बापा बापा काय व्यवसाय आहे तुमच्याकडे खरंच जेवणाचा. लोक त्या 16 काय घालतील, त्याने अपचन काय होतं, तोंड काय सोलतं. मी इमानदारीने सांगतो त्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत आम्ही एकही चांगलं लग्न सोडलं नाही. लग्न पाहून मंडपात श्राद्ध जेवलो, पिंडदान. आता पोट होतं बुवा ते, भूक लागली का निघाले. त्या सोनारी गावात शिकवायला गेलो. त्या पोराला म्हटलं का रे बाळू डबा आणलाय का? आणलाय म्हणे गुरुजी. का आणलाय रे? अरे म्हणे पुरणपोळी आहे. वा, तुपात साजूक तुपात भिजलेली पुरणाची पोळी जवळ आणली. मी एक घास तोडला आणि तोंडात घातला. चवदार पुरणपोळी. त्याला म्हटलं असं वाटते पूर्ण डबा खावा, पण जा बाबा घेऊन जा, खाऊन घे, तुला सुट्टी झाली जेवणाची. तो म्हणे का हो, खाऊन घ्या ना. मग म्हटलं मला पूर्ण आवडते, पण तुला जर कोणी घरी विचारलं डबा कोणी खाल्ला तू काय सांगशील? तो म्हणे तुम्ही खाओ, मी सांगेल कुत्र्याने खाल्ला. मला कुत्रा म्हटल्यावरही तुम्हाला इतका आनंद होऊ शकतो म्हणजे तुम्ही त्याच जिल्ह्यातले ना. पोरं येते महाराज काय बोलतील याची कल्पना करू शकत नाही तुम्ही. पण खरं भाग्य आहे आपलं ही सगळी अविवेकाची काजडी फेडण्याकरता. मी अविवेकाची काजडी ओवी बघा फेडोनी विवेक दीप उजळी. पण विवेक दीप उजळी कुठे? नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी. तो दीप प्रकाशित करायचा असेल
तर इथून सुरुवात झाली पाहिजे, हे त्याचं विशेष आहे. भाग्यवान गाव आहे आणि भाग्यवान इथली सगळी मायबाप आहेत. एकांतामध्ये पाठ थोपटून घ्या बापांनी आपली. 400 एकर जमीन ज्याच्या घरी त्यानं टाळ घेऊ नये. ज्याच्या बापानं जीवनात 4 वाऱ्या केल्या, 4 कामं चांगली केली, 4 कीर्तन ऐकली, 4 भंगपाठ केली, त्याच्या पोरानं गळ्यात टाळ घ्यायचा असतो. आपल्या बापाकरताच खरं तर टाळ वाजवायचा. आपल्या गळ्यात टाळाला की आपल्या बापाचं 10 वर्षाने तरी आयुष्य वाढत असेल या मताचं मी आहे. कारण हल्ली जगामधली ही संतती पाहिल्यावर आपला बाप तरी निश्चित समाधानी असेल. आपल्याजवळ 2 एकर जमीन कमी असेल, पण आपल्या गळ्यात तुकोबरांनी परमात्मा प्रसन्न केलेला टाळ आहे. लक्षात ठेवा, जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कोणी असेल तर टाळकरीच आहे. त्याच्या गळ्यात टाळ आहे तो सगळ्यात श्रीमंत. वैभवाचा तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी, त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. या तिन्ही त्रिभुवनामध्ये आमच्यासारखं श्रीमंत कोणी नाही. म्हटलं पाहिजे वारकऱ्यासारखं श्रीमंत कोणी नाही. का श्रीमंत आहे? कारण आमच्या संतांनी आम्हाला निष्ठा दिली जगायला. एक निष्ठा धरुणी चित्ती, त्या निष्ठेच्या आधारावर, त्या प्रतिमेच्या देवतेच्या पूजेच्या आधारावर आणि त्या धन्य भावशीलतेच्या आधारावर, त्या हृदय निर्मळतेच्या आधारावर तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा. जसं जसं परमात्मा म्हणेल तसंच संत म्हणतील तसंच परमात्म्याला व्हावं लागतं. व्हावे लागे त्यांच्या भावा. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तिथे भाव. झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताईच्या चरणावर समर्पित करतो. वाणीला विराम देतो. बोलण्यात घाईत प्रमाणात एखादी चूक असेल क्षमा करा. बरं वाटलं त्याचा स्वीकार करा. थोडा उशीर झाला आणि आपल्याला अधिक वेळ बसावं लागलं, पुन्हा क्षमा मागतो. एकदा मोठ्या प्रेमाने मुक्ताबाईचं भजन करूया आणि सेवेला विराम देऊया. हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले पाटील यूट्यूबला सर्च करा. अनेक पालखी सोहळ्यातल्या मुलाखती, चाली, कीर्तनातले मुद्दे, कीर्तनं, मी मराठी, शिमारो मराठी, कलर्स मराठी, झी टॉकी, 4ही टेलिव्हिजनची कीर्तनं, चॅनलची कीर्तनं यूट्यूबला आहेत. अनेक बाहेरची कीर्तनं सुद्धा यूट्यूबला आहेत. आपण ऐका, वाचा, पहा. एक विनंती आपल्याला सगळ्यांना करेल, वर्षातून एक वारी तरी मुक्ताबाईची करत जा. एक आपण ज्ञानोबारायांकडे खूप जातो, पण ज्ञानोबारायांना जेव्हा समाधान होतं त्यावेळेला मुक्ताबाईचं नाव घेतल्यानंतर. ज्ञानोबारायांच्या मंदिरात निवृत्तीनाथाचं मंदिर आहे का? ज्ञानोबारायांच्या मंदिरात आहे निवृत्तीनाथाचं मंदिर. सोपान काकाचं, मुक्ताबाईचं आहे ना. 2 भावंडांचं नाही, पण आईसाहेबांचं मंदिर ज्ञानोबारायांच्या जवळ आहे. आपण बघा, आईसाहेब आहेत पाठीमागे. ज्ञानोबारायांच्या जवळ मुक्ताबाई आहे. ज्ञानोबारायांच्या जीव की प्राण म्हणजे मुक्ताई आहे. आदी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. ज्ञानोबाराय म्हणतात की मुक्ताबाई होत्या म्हणून ही ज्ञानेश्वरी आहे, म्हणून अमृत अनुभव आहे. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला. त्या बहिणी उपकार केले म्हणून हे सगळं दिसलं. त्या मुक्ताबाईकडे एकदा वारीला सगळ्यांनी येत चला. काही आपल्याला फार लांब नाही. तुम्ही तर इतके नशीबवान आहे का मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याला जो रथ जातो ना पांडुरंगाचा, तो तुमच्या या फाट्यावरून जातो. सिल्लोडला थांबतो, सिल्लोडून पुढे जातो. आम्हाला आता हे 1 वर्ष गेलं, मुक्ताबाईचा समाधी सोहळा कोरोनामुळे झाला नाही, पण कापरसिंग दादाकडे थांबायचो. आता कापरसिंग दादाही गेले. तिथून पुढे रथ निघतो. पांडुरंग ज्या वेळेला परमात्मा स्वतः अजूनही येतात मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याला. त्या पादुका असतात, सगळे पुजारी असतात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे. आपण त्यावेळेला तरी थोडंसं सामोरं येत जा. तुमच्या गावाचा आता परिचय झाला, मी तुम्हाला ती तिथी, तो काळ, ती वेळ सुद्धा सगळ्यांना कळवेल. पण आपण येत चला, आईसाहेबांकडे येत चला. निश्चित मुक्ताबाईने आपल्याला भरपूर दिलेलं आहे.
शक्तीचं अधिष्ठान असणाऱ्या मुक्ताबाई ज्या ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला आपल्या पाठीशी उभ्या राहतात. मुक्ताबाई या शक्तीचं अधिष्ठान आहे. तुम्हाला व्याधी असेल मुक्ताईला सांगा, कारण मुक्ताई माय आहे, लेकुरवाळं दैवत आहे. आणि मातृदैवत हे पदराला घेतं. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पान्हा. जगाचा मालक सुद्धा मुक्ताबाईच्या पाण्याने तृप्त होतो. म्हणून आपण सुद्धा आईसाहेबांचं सगळे मिळून भजन करूया. सगळ्यांनी म्हणायचंय, मुक्ताबाई 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 शक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई क्वचित कला मुक्ताबाई चित्तला मुक्ताबाई आमची आई मुक्ताबाई कोणी आई मुक्ताबाई सम्राटी मुक्ताबाई सम्राटी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई 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 साठावा द्या बापा साठावजा बापा मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आज जरा तुकोबारांचं भजन करू. अनुग्रह देणं. सगळ्यांनी सरळ बसा. हाताने टाळी, मुखाने नामघोष, मोठ्या प्रेमाने तुकोबारांचं भजन करायचंय सगळ्यांनी. आमच्या सुद्धा महाराज खरंच सांगतो, आज मुक्ताबाई जर आशीर्वादाची हात घेऊन उभ्या नसत्या तर मला नाही वाटत, कारण आमच्या गाडीला चांगला जबर अपघात झाला. तो असा अपघात का आम्ही समोर जातोय, आमच्या समोर एक बोलेरो पिकअप आणि बाजूला ढेप भरलेला, सरकी भरलेला माल वाहतूक ते मोठा ट्रक. तो ट्रक चाललाय, त्या ट्रक मधलं जे बांधलेलं चराट असतं दोर, ते दोरखंड अडकलं त्या बोलेरो पिकअपला वरती. तो पंधा ढिला झाला होता. ते चराट इतकं मजबूत होतं की त्याने ती बोलेरो अद्दर उचलली पूर्ण. जशी उचलली तशी आमच्या गाडीवर टाकली बोनटवर. पण अडकलेला आता निघाव, एकदा टाकून ती मोकळी झाली असती तर बोनटवरून ती पलटी होऊन पुढे पडली असती. पण ते टाकता बरोबर ते चराट अडकलेलंच राहिलं आणि त्याला आळ्या बसल्या. ट्रक पुढे चालतोय, ते बोलेरो बोनटलाय आणि ती घासत गाडी, आमची पुढे जाणारी गाडी मागे ओढल्या जाते ट्रकच्या सोबत. म्हणजे ती हळूहळू ट्रकच्याही टायर खाली जात आहे मागून आणि समोरून गाडी. आम्ही मरण अगदी डोळ्यांनी पाहिलं. म्हणजे योगेश महाराज पांढरे अगदी ओरडत होते. मी सुद्धा मोठ्यानं आरोडी दिली. मुक्ताईला म्हटलं आपण काय आज आहे, पण आईसाहेब आल्या. 100-200 लोक गोळा झाली. क्षणातही विलंब न करता खरं आवर्जून सांगावं वाटेल, खैरे साहेबांना मी फोन केला. चंद्रकांत खैरे साहेब म्हटलं अशी अशी परिस्थिती आहे त्यांची सगळी. त्यांनी मंडळी सुद्धा पाठवली आणि ताबडतोब बरं झालं. ते सगळी माणसं म्हणत होती की तुम्हाला काही लागलं का, कारण चारी दिशेला वाहनं. आमची गाडीमध्ये पण सुरक्षित. केसाला सुद्धा मुक्ताबाईंनी धक्का लागू दिला नाही. त्या बोलोरे वाल्याला अक्षरशः लोकांनी बाहेर काढला. त्याला बाहेर काढून पाहिलं. मी त्याला विचारलं का रे बाबा, तो म्हटला मला लागलंच काही नाही. ज्याची बोलेरो दाळकन आदळली बोनट वरती, त्याला गेट सुद्धा उघडता येत नव्हतं. गाडी पलटी झाली. त्या बोलेरोतल्या माणसाला काही लागत नाही. देवतारी भागल्याचा तारू शिनल्याची सावली. आपण सगळे त्याच्याच भरोशावर फिरतो. तुकोबारांच्या अनुग्रह दिनी आज खऱ्या अर्थाने दिला काळे अवकाश. अजून काही संधी दिली वा देवाने. करूया जितकी वेळ आहे, कालावधी तितका परमार्थ. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा.
तुकाराम 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 पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ